तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे राकेश, वल्लरी आणि सौदामिनी देशमुख तिघांनी मिळून अर्णव ईश्वरीला मारण्याचा कट रचलेला असतो. सौदामिनी देशमुखला आपल्या मुलीच्या लावण्याच्या अपमानाचा बदला घ्यायचा असतो. त्यामुळे ती अर्णवला उद्ध्वस्त करायला आलेली असते. त्याचा सगळ्यात मोठी त्याची ॲसेट म्हणजे सात्विक फॅशन ही तिला स्वतःच्या ताब्यात घ्यायची असते आणि त्यामुळे अर्णवला रस्त्यावरती आणायचं असतं. इथे आता सौदामिनी देशमुखला जे साध्य करायचं आहे त्याच्यामध्ये तिला वल्लरी, जी अर्णव आणि ईश्वरीच्या वाईटावरती उठलेली आहे, तिने वल्लरीची मदत घेतलेली असते आणि त्यानंतर सौदामिनी देशमुखला राकेशने सुद्धा मदत केलेली असते. खरं तर राकेशच्याच मूर्खपणामुळे अर्णव ईश्वरी आणि त्याचबरोबर संपूर्ण राजेश शिर्के यांचं आयुष्य पणाला लागलेलं आहे. सात्विक फॅशन राकेशमुळेच तिच्या ताब्यामध्ये गेलेली आहे, कारण त्याने अंजलीच्या नावावरचे सगळे जेवढे शेअर्स आहेत ना, ते आता गहाण ठेवलेले आहेत सौदामिनी देशमुखकडे आणि सौदामिनीने त्याची किंमत 200 कोटी रुपये अशी लावलेली आहे. आणि तरीसुद्धा ती शांत बसायला काही तयार नाही. तिचे कारनामे सुरूच आहेत अर्णव ईश्वरीला त्रास देण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला कसे पैसे जमा करता येतील आणि कशा पद्धतीने आपल्याला आपली कंपनी वाचवता येईल याकडे त्यांचं जबरदस्त असं लक्ष आहे. आणि त्याच्यामध्ये नियतीने त्यांना एक संधी दिलेली असते आणि ती म्हणजे इंटरनॅशनल स्पर्धा फूड आणि फॅशन. त्याच्यामध्ये आता तिसरा राऊंड आलेला आहे आणि तिसऱ्या राऊंडची जय्यत तयारी अर्णव ईश्वरीने केलेली असते. पण त्याच्यामध्ये सुद्धा त्या दोघांनी यशस्वी होऊ नये यासाठी खूप मोठं प्लॅनिंग करण्यात आलेलं असतं आणि ते प्लॅनिंग फुल प्रूफ करण्यासाठी त्या ठिकाणी राकेश जेलमधून आलेला असतो. चक्क पोलिसांना पिस्तूल दाखवून राकेश आता जेलमधून पळालेला असतो आणि पोलिसांना धाक दाखवलेला असतो. दुसऱ्या हवालदाराच्या डोक्याला पिस्तूल लावून तो तिथून फरार झालेला असतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता पोलीस राकेशला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण नक्की तो कुठे आहे हे अजूनपर्यंत काही कळलेलं नाही. पण येणाऱ्या भागामध्ये राकेशने इथे ईश्वरी, अर्णव यांना मारण्यासाठी बॉम्ब तयार केलेला असतो आणि ते दोघं ज्या ठिकाणी असतात ना, त्या ठिकाणीच तो बॉम्ब आता लावण्यात आलेला असतो. त्यांना देण्यात येणारी ही जी ट्रॉफी आहे त्याच्यामध्ये त्याने तो बॉम्ब आता सेट केलेला असतो. पण प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरीला वाचवण्यासाठी आता स्वतः रमाकांत काका अगदी वेळेवरती त्या ठिकाणी आलेले असतात आणि ते आल्यानंतर राकेश आणि वल्लरीची गचंडी पकडत त्यांनी संपूर्ण मीडियासमोर त्यांना उभं केलेलं असतं आणि अर्णव ईश्वरी हे जिंकलेले असतात. ट्रॉफी त्यांच्या हातामध्ये येण्याच्या आधीच इथे आता राकेशला पकडण्यात आलेलं असतं आणि त्यामुळे राकेश कशा पद्धतीने अर्णव ईश्वरीच्या जीवावरती उठला आहे हे रमाकांत काकांनी सगळ्यांना सांगितलेलं असतं. तेव्हा त्याच वेळेला पोलीस तिथे येतात आणि राकेशला अरेस्ट करतात आणि तेव्हा नुसतं राकेशच नाही तर वल्लरीचं कारस्थानसुद्धा मीडियासमोर आलेलं असतं आणि त्यामुळे राकेशबरोबर वल्लरीसुद्धा जेलमध्ये गेलेले असते, कारण रमाकांत काकांनी वल्लरीचं 20 वर्षांपूर्वीपासूनचं ते आत्तापर्यंतचं कारस्थान मीडियासमोर सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे इथे रमाकांत काका वेळेवरती आल्यामुळे अर्णव ईश्वरीचा जीव तर वाचलेला असतो, पण त्याचबरोबर इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये जेवढे आता कंटेस्टंट असतात, जेवढे तिथे लोक आलेले असतात, जजेस असतात, सगळ्यांचा जीव वाचलेला असतो आणि ह्याचं श्रेय फक्त आणि फक्त रमाकांत काकांना जातं. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अर्णव जेलमधून आता सुटण्यासाठी आजारपणाचं नाटक करतो. त्याला आता खूपच बरं नाही आहे असं समजल्यानंतर इथे आता इन्स्पेक्टर साहेब आपल्या गाडीमधून, ॲम्ब्युलन्समधून ते पोलीस स्टेशनमधून हॉस्पिटलला घेऊन जात असतात आणि तेव्हाच इथे जो हवालदार राकेशकडून पैसे घेत त्याला मदत करत असतो, त्या पोलिसांनी आता काय केलेलं असतं, इन्स्पेक्टर साहेबांच्या इथे जी पिस्तूल असते ना, तिथे पिस्तूलचा जो कवर असतो त्याचं बटन खोलून ठेवलेलं असतं आणि त्याच्यामधून राकेश आता पिस्तूल खेचून घेतो आणि त्यांना आता धाक दाखवतो. तेव्हा जो हवालदार आहे त्याच्याच डोक्याला तो पिस्तूल लावतो आणि त्याला जंगलामध्ये घेऊन जातो आणि म्हणतो की आता इथे आता पडल्याचं नाटक कर आणि तो तिथून पळून जातो. तेव्हा इथे राकेश पळून गेल्यानंतर हवालदार म्हणतो की त्याने मला मारलं आणि तो निघून गेला. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आपल्या गाडीमधून त्याला शोधण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असतात. राकेश आता कुठेही थांबत नाही, तो सरळ आता पोचलेला असतो सौदामिनी देशमुखकडे
तिथे सौदामिनीने गाडीची अरेंजमेंट केलेली असते. तो म्हणतो चला लवकर चला. ती म्हणते काय रे किती नीच माणूस असशील तू, पोलिसांच्या तावडीतून सुटलास. तो म्हणतो आओ प्रश्न नंतर विचारा, आधी चला स्पर्धेच्या ठिकाणी चला, मला चेंज पण करायचं आहे. आणि त्यानंतर रागेशने लाल रंगाची टी शर्ट आणि काळ्या कलरची पॅन्ट, स्विगीवाला झोमॅटोवाला अशा पद्धतीचे कपडे त्यांनी वेअर केलेले असतात, जेणेकरून कुणालाही त्याच्यावरती संशय येणार नाही. आणि त्याने बॉम्ब आता सौदामिनी देशमुखच्या गाडीतच ठेवलेला असतो. आणि त्यानंतर इथे वल्लरी उदयकांत बरोबर रमाकांत काकांना तिने एका गोडाऊनमध्ये ठेवलेलं असतं. रमाकांत काका त्या ठिकाणी असतातच. आणि तेव्हा वल्लरीने उदयकांतला फोन केलेला असतो. उदयकांत म्हणत असतो, ए वल्लरी अगं कुठे आहेस तू, किती दिवस मला ह्याच्यावरती लक्ष ठेवावं लागणार आहे सांग, आणि याचं मला एकदाचं काम करून टाकू दे. याला जिवंत ठेवण्यात काही अर्थ नाही आहे, मारून टाकतो ना त्याला, विनाकारण मला इथे त्याच्यावरती लक्ष ठेवायला लागतंय. स्वतः मात्र काही येत नाही, स्वतः मात्र गायब झालीस, नाहीतर मी याला इथेच ठेवून निघून जाईन ना. तेव्हा वल्लरी म्हणते, उदयकांत जास्त बोलू नकोस, तुला त्याचेच पैसे देते मी, लक्षात आहे ना तुझ्या, त्याच्यावरती लक्ष ठेवायचे पैसे मी तुला भरपूर दिलेत, त्यामुळे थांब तिथे. रमाकांतचा काटा आपल्याला काढायचंच आहे, पण मला थोडा वेळ तर दे. तेव्हा इथे उदयकांत म्हणत असतो, आणि काय चाललंय तिकडे त्या अर्णव ईश्वरीचं काय चाललंय. तेव्हाच इथे सौदामिनी देशमुख आणि राकेश दोघेजण मिळून त्यांचा आता दी एंड करणार आहेत असं वल्लरी म्हणते. तेव्हा उदयकांत म्हणतो, म्हणजे ते अर्णव ईश्वरीला संपवणार कायमचे. तेव्हा इथे सौदामिनी देशमुख हिने तर संपूर्ण प्लॅन तयार केलेला आहे आणि तिच्या मदतीला राकेश आला आहे. पण राकेशचं असं म्हणणं आहे की तुम्ही काही करायचं नाही, जे काही करायचं आहे तो करणार आहे. अर्णव ईश्वरीची कायमस्वरूपी बोलती बंद होणार आहे म्हणतो, ते पुन्हा कुणालाही दिसणार नाही. तेव्हा उदयकांत म्हणतो, अरे पण त्यांना मारून त्याला काय मिळणार आहे. तेव्हा तो बदला घ्यायला आलाय त्याच्या अपमानाचा. तेव्हा मग ह्या रमाकांतचं काय करायचं, ते जर मरणार असतील तर ह्याला पण मरू दे ना. तेव्हा वल्लरी म्हणते, हे बघ थोडा वेळ थांब, इथे काय धमाका होतोय ना ते ऐकल्यानंतर तसा पण तो रमाकांत मरूनच जाईल. त्याची लाडकी सून आणि मुलगा गेल्यानंतर तो काय जिवंत राहणार आहे का. तेव्हा उदयकांतचं बोलणं रमाकांत काकांनी ऐकलेलं असतं. रमाकांत काका म्हणतात की माझ्या अर्णव आणि ईश्वरीचा जीव धोक्यात आहे. तो राकेश जेलमधून फरार झाला, इतका नीच माणूस माझ्या अर्णव ईश्वरीला मारण्यासाठी जेलमधून फरार होतो. काही करून मला इथून सुटलं पाहिजे आणि स्पर्धेच्या ठिकाणी गेलं पाहिजे. माझ्या अर्णव ईश्वरीला वाचवण्यासाठी तिथे कितीतरी लोक कंटेस्टंट आहेत, बाकीचे लोक बघायला गेलेले आहेत, त्या सर्वांचा जीव धोक्यात आहे. मला काही करून त्या सर्वांचा जीव वाचवला पाहिजे असं रमाकांत काका आता आपल्या मनातच म्हणत असतात. उदयकांत दारू पित असतो, एका बाजूला आता चकणा वगैरे खाऊन बसलेला असतो. तेव्हा रमाकांत काका इथे आता स्वतःला सोडवण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करत असतात. आपले हात आपले पाय ते इथे उदयकांतचं लक्ष आलं का बेशुद्ध होतात आणि त्याचं लक्ष नसेल तेव्हा ते स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अशा रीतीने हळूहळू का होईना पण रमाकांत काका त्यांच्या ह्या आता कठीण संकटामध्ये ते जे काही स्वतःला आता सोडवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेले असतात. ते स्वतःला सोडवण्यामध्ये यशस्वी झालेले असतात आणि त्यानंतर ते तिथून बाहेर पडतात. अशा रीतीने रमाकांत काका तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांनी गोडाऊनचा दरवाजा आता बंद करून घेतलेला असतो आणि उदयकांतला आतमध्येच ठेवलेलं असतं. अशा रीतीने रमाकांत काका तिथून निघून आता गेलेले असतात. ते म्हणजे स्पर्धेच्या ठिकाणी हळूहळू का होईना पण ते स्पर्धेच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची अवस्था फार बिकट असते, त्यांना लागलेलं असतं, त्यांचे कपडे खराब असतात. ज्या गाडीला हात करत असतात ती गाडी थांबतसुद्धा नसते, कारण लोकांना भीती वाटत असते. ज्या पद्धतीचा त्यांचा अवतार झालेला असतो. इथे उदयकांतने वल्लरीने त्यांना खूप मारलेलं असतं, त्यांना लागलेलं असतं, त्यामुळे त्यांना गाडीसुद्धा थांबत नसते. बिचारी धावत पळत कसे बसे आता जाण्याचा प्रयत्न करत असतात. एक रिक्षा त्यांना मिळते, रिक्षामध्ये ते बसतात आणि ते आता ॲड्रेस सांगतात आणि स्पर्धेच्या ठिकाणी त्या रिक्षाला घेऊन जात असतात. त्यांना फक्त एकच गोष्ट हवी असते, अर्णव ईश्वरी आणि तिथे जमलेल्या सर्व लोकांचा जीव त्यांना वाचवायचा असतो. तेव्हा रिक्षामधून ते जात असताना त्यांना आता उदयकांतचे शब्द लक्षात असतात की राकेश तिथे आले आणि राकेशने एक बॉम्ब तयार केला आणि त्या बॉम्बने तो अर्णव ईश्वरीला उडवणार आहे, ही गोष्ट त्याला समजलेली असते. तेव्हा उदयकांतसुद्धा एक आयडिया करतो. तो आता तिथे थोडंसं गेटअप वगैरे चेंज करून जाण्याचा निर्णय घेतो. थोडी दाढी वगैरे बदलतो. रमाकांत ज्या पद्धतीने दिसतो ना त्या पद्धतीने नच दिसता त्याने आपला गेटअप पूर्णपणे चेंज केलेला असतो, जेणेकरून राकेशवरती लक्ष ठेवता येईल आणि तो कशा पद्धतीने प्लॅनिंग करतो हे बघता येईल. तेव्हा तिथे
आता रमाकांत हा पोचलेला असतो आणि तो राकेशवरती नजर ठेवून असतो. त्याला राकेशसारखं कोणी वेगळं तिथे दिसतंय का ते तो बघत असतो. तेव्हा एक माणूस टाकून टुकून इकडून तिकडून बघताना त्याला दिसतो. तो म्हणजे राकेश. त्याने लाल रंगाची टी शर्ट, तोंडाला मास्क लावलेला असतो आणि त्याचबरोबर काळ्या रंगाची पॅन्ट. तेव्हा रमाकांत त्याच्याकडे बघतो. त्याला तो संशयास्पद वाटतो आणि तिची हालचाल असू दे आणि बाकीच्या गोष्टी तो ऑब्झर्व करत असतो. त्याच्या हातामध्ये एक पिशवी असते. सौदामिनी देशमुखच्या गाडीमध्ये त्याने तो बॉम्ब ठेवलेला असतो. तो बॉम्ब तो घेऊन येतो आणि मग तिथे ती ट्रॉफी ठेवलेली असते. ट्रॉफीच्या आतमध्ये त्याला आता जी पोकळ जागा दिसते त्याच्यामध्ये त्याने बॉम्ब सेट करण्याचा निर्णय हा घेतलेला असतो आणि त्याच्यामध्ये बॉम्ब ठेवल्यानंतर अर्णव ईश्वरीच्या हातामध्ये जेव्हा ती ट्रॉफी दिली जाईल तेव्हा बरोबर तो टायमर आता त्याने सेट केलेला असतो. तेव्हाच इथे आता ट्रॉफी दिल्यानंतर तिथे स्फोट होईल आणि अर्णव ईश्वरी त्याच्यामध्ये जळून खाक होते. अशा पद्धतीचं संपूर्ण प्लॅनिंग करण्यात आलेलं असतं आणि तेव्हा अर्णव ईश्वरी ते सगळं करणार असतात. पण त्याआधीच इथे रमाकांत काकांनी राकेशचा प्लॅन ओळखलेला असतो आणि ज्या वेळेला तो बॉम्ब तिथे सेट करून निघून जातो त्याच वेळेला बरोबर रमाकांत काका त्या ठिकाणी आलेले असतात आणि त्याच्यातून त्यांनी बॉम्ब काढून टाकलेला असतो. आणि तो नुसता तिथून काढून टाकलेला नसतो तर तो इथे डिफ्यूज करण्याचा सुद्धा परिपूर्ण प्रयत्न त्यांनी केलेला असतो, कारण तशी तरतूद त्यांनी केलेली असते. रमाकांत काकांनी पोलिसांना फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की इथे आता कुठल्या ठिकाणी लपून बसलेला आहे तो म्हणजे राकेश कुठल्या ठिकाणी आहे हे रमाकांत काकांनी योग्य वेळी पोलिसांना फोन करून सुद्धा सांगितलेलं असतं. स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सगळे कंटेस्टंट आपापल्या पद्धतीने आता इथे काम करत असतात. ईश्वरीने डान्समध्ये जो काही भाग घेतलेला असतो ते आता छान डान्स करते आणि त्याच्यावरूनच त्या डान्सला शोभेल अशी कलाकृती तयार करायची असते आणि ती अर्णवने केलेली असते. जे काही आता कपल स्पर्धा होणार असतात त्याच्यामध्ये अर्णव ईश्वरी दोघांनी सुद्धा भाग घेतलेला असतो आणि ते दोघे जण प्रत्येक टास्क असू दे किंवा प्रत्येक राऊंड असू दे ते व्यवस्थितरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करत असतात आणि जिंकण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यानंतर इथे अर्णव ईश्वरी जिंकलेले असतात. त्यांच्यानंतर इथे आकाश आणि नम्रताचा नंबर आलेला असतो आणि त्यानंतर सौदामिनी क्रिएशनचा नंबर आलेला असतो. अशा पद्धतीने आता सर्वजण जिंकल्यानंतर खूप कठीण प्रसंगातून अर्णव ईश्वरीने आता तिसरा राऊंडसुद्धा आपल्या नावावरती करून घेतलेला असतो. त्यामुळे 100 कोटी रुपये याचं पारितोषिक आणि ट्रॉफी ही आता सात्विक फॅशनने आपल्या नावावरती केलेली असते. त्यांना इथे ट्रॉफीसुद्धा मिळते आणि त्यानंतर 100 कोटी रुपयांचं त्यांना चेकसुद्धा मिळतो. तेव्हा राकेश वाट बघत असतो की स्फोट का होत नाही आहे आणि तेव्हा प्रेक्षकांनो ट्रॉफी वगैरे दिल्यानंतर इथे आता इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. तेव्हा रमाकांत काका त्यांना खुणवतात आणि राकेशला दाखवतात. त्यांना मुद्दामूनच तिथे सिव्हिल ड्रेसमध्ये यायला सांगितलेलं असतं जेणेकरून राकेशला संशय येणार नाही आणि इन्स्पेक्टर साहेब तिथे आता सिव्हिल ड्रेसमध्ये आलेले असतात आणि तेव्हा राकेशची गचंडी पकडून रमाकांत काका पोलिसांच्या त्याला समोर करतात. तेव्हा तिथे वल्लरीसुद्धा असते. वल्लरी तोंड लपून पळून जाणार तेवढ्यातच इथे रमाकांत काका तिलासुद्धा पकडतात आणि पोलिसांच्या स्वाधीन करतात. अशा रीतीने प्रेक्षकांनो तिथे आता ट्रॉफी त्याचबरोबर विजय घोषित केलेला असतो. पण नंतरला पोलीस आल्यामुळे तिथे थोडीशी आता तारंबळ उडते लोकांची. त्यांना कळत नाही की नेमकं काय घडतंय. तेव्हा रमाकांत काका म्हणतात की घाबरू नका, सगळ्यांनी शांत व्हा. तुमच्या जीवाला धोका होता पण धोका आता नाहीसा झालेला आहे. तर हे सगळं काय होतंय, काय घडतंय. तेव्हा रमाकांत काका म्हणतात की अर्णव ईश्वरीला मारण्यासाठी, त्यांचा हा राऊंड उद्ध्वस्त करण्यासाठी इथे काही लोकांनी खूप प्रयत्न केले. आत्तापर्यंत त्यांना मागे हटवण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला. पण हा राकेश जेलमध्ये असताना तिथून तो बॉम्ब घेऊन यांना मारायला आला होता. पण काळजी करू नका, तो बॉम्ब मी त्या ट्रॉफीतून काढलेला आहे आणि तो डिफ्यूजसुद्धा करून घेतलेला आहे आणि मी स्वतः पोलिसांना फोन करून राकेश इथे असल्याची माहिती दिली आहे. तेव्हा ते लोक इथे येऊन त्याला पकडलेलं सुद्धा आहे. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही असं रमाकांत काकांनी आता सर्व लोकांना अर्णव ईश्वरीला स्पेशली सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे मी कुठे होतो, माझी अवस्था अशी का आहे हे तुम्ही आता ह्या वल्लरीला विचारा. वल्लरीने मला किडनॅप करून ठेवलं होतं, एकदा नाही दोनदा. पहिल्यांदा मी सुटण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा मला हॉटेलमधून हिने आणि माझा भाऊ उदयकांत या दोघांनी मला पुन्हा एकदा किडनॅप करून ठेवलं. मला मारण्याचा कट रचला कारण 20 वर्षांपूर्वी माझं आयुष्य उद्ध्वस्त करणारी व्यक्ती म्हणजे वल्लरी आणि उदयकांत हे दोघे जण आहेत. त्यांनी इतकं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं की माझ्या बायकोने आत्महत्या केली.
माझ्या बायकोने आत्महत्या केल्यानंतर मला घर सोडून जावं लागलं. माझी मुलं दोघंजणं जणू काही रस्त्यावरती आली आणि या सर्वाला परिस्थितीला जबाबदार ही वल्लरी आणि उदयकांत आहे, असं आता रमाकांत काकांनी सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे ह्या वल्लरीने मला सत्य समजल्यानंतर ते मी कुणालाही सांगू नये यासाठी तिने मला किडनॅप करून ठेवलं होतं. जेवढा हा राकेश जबाबदार आहे तेवढीच ही वल्लरी आणि उदयकांतसुद्धा जबाबदार आहेत. त्यामुळे तुम्ही यांनासुद्धा जेलमध्ये टाका, असं रमाकांत काकांनी सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, सात्विक फॅशन तर अर्णव ईश्वरी जिंकलेलेच असतात, पण इथे आता रमाकांत काकांनी आपल्या दोन्ही मुलांचं मन जिंकलेलं असतं. अर्णवने आपल्या वडिलांना बाबा अशी हाक मारलेली असते, कारण त्यांनी खूप मोठी कामगिरी केलेली असते. त्या बॉम्बस्फोटमध्ये अर्णव ईश्वरीच फक्त उडाले नसते, आजूबाजूचे लोकंसुद्धा गेले असते आणि एवढं मोठं संकट हे रमाकांत काकांमुळे टळलेलं असतं आणि त्यामुळे अर्णवला आपल्या वडिलांचा प्रचंड अभिमान वाटत असतो. आणि इथे आता फायनली राकेशला पोलिसांनी पुन्हा एकदा अरेस्ट केलेले असते आणि त्याला जेलमध्ये टाकलेले असते. आणि त्याच्याबरोबर उदयकांत आणि वल्लरी या दोघांनासुद्धा उशिरा का होईना पण नियतीने त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा ही दिलेली असते.